मोठी बातमी बघूयात। समाजवादी पार्टीबद्दल आता महाविकास आघाडीत मतमतांतर दिसून येत आहेत। समाजवादी पार्टी आमचीच टीम आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणतात। आव्हाडांच्या वक्तव्याने आता आदित्य ठाकरेंची कोंडी झाली आहे। रईस शेख, आव्हाड आणि सुनील शिंदेंनी हात उंचावून एकी दाखवली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी। महाविकास आघाडीमध्ये समाजवादी पार्टीचे दोघेही आमदार अबू हशीम आझमी, आमचे दोस्त रईस शेख हे आमचे सदस्य आहेत। रागवले की थोडेसे लांब जातात, पण प्रेमाने जवळ घेतलं तर प्रेम जवळ येतं। तुमचेच आदित्य ठाकरे असं म्हणतात की ते भाजपची बी टीम आहे। ते पवार साहेब, उद्धव ठाकरे, राहुल गांधी हे बोलतील त्यांच्याशी। आपण ताबडतोब आरोप करणं पण त्यांच्या मनाला लागलं ना, नाराज झाले ते। मी त्याच्याबद्दल माफी मागितली ना। अरे नाही, जितेंद्र आव्हाड साहेब जे म्हणतील ना त्याप्रमाणे सगळे लोक बसून मार्ग काढतील। तुम्हाला बी टीम बोलल्यामुळे तुमचे सगळे नेते नाराज झाले। त्यांनी सांगितलं ना, जे त्याच्या वरचे जे नेते आहेत ते सोबत बसून ते काही मार्ग काढतील। एखादा नेता बोलल्यावरती मी जरा सिनियर आहे आता असं लक्षात घ्या आहे। तर एक सिनियर माणूस सांगतोय की आम्ही बसू सोडू तर आमचा भागच आहे। नाही, पण एक दुसरी गोष्ट अशी आहे की सत्यपाल मलिक असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे इंडिया गठबंधनचं लीड करण्याची। आता ते गठबंधन, इंडिया अलायन्स याचा विचार शरद पवार करतील। मी इथे उभा आहे महाराष्ट्र असेंब्लीच्या खाली, मी महाराष्ट्राचा विचार नाही करू शकत। कॅमेरा समोर बघून सांगा की रईस शेख तुमच्या सोबत आहेत। रईस शेख 100% आमच्या सोबत। सुनील शिंदे पण आहेत युबीटीचे, रईस शेख आहेत सपा, जितेंद्र आव्हाड आहेत। ही एबीपी माझ्यावर एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवतोय। काल आदित्य ठाकरे यांनी समाजवादी पार्टी बी टीम असल्याचा आरोप केला होता, पण तो जितेंद्र आव्हाड यांनी ते खोडून काढलेले आहेत। सुनील शिंदे यांच्याकडे जाऊया। शिंदे साहेब, ज्या पद्धतीने बी टीम बोलली होती आता सगळे एकत्र दिसतात। आव्हाड साहेब हे महाविकास आघाडीचे नेते आहेत। त्यांच्या शब्दाला त्यांनी मान दिलेला आहे, त्यांची नाराजी दूर झालेली आहे। त्याच्यामुळे आता पुन्हा हस्तलोंदन करून आता आम्ही सभागृहात जात आहोत। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वाल सह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।